विधान भवनातल्या लॉबीमधल्या राड्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेमध्ये स्पष्टीकरण दिलं। सभागृहात येताना दररोज एकटा येतो, कधीही कोणाला आणत नाही, सोबत फक्त पीए असतो, त्याशिवाय कुणीही नसतं, कधी कुणाच्या पासवर सही करत नाही आणि कधी कुणाला पासही देत नाही, असंही आव्हाड यावेळी म्हणाले। या घटनेशी डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असा माझा कुठलाही संबंध नाही। मी ही घटना घडावी म्हणून कोणाला उद्युपित केलं का, तर तसंही केलं नाही। मी कोणाला खुणवलं का, तर तसंही केलं नाही। राहिली गोष्ट ह्या लोकशाहीच्या मंदिराची, ही मंदिरात घडलेली घटना कोणीही घडवली असेल, कशीही घडली असेल, तर या मंदिराच्या ह्या इमारतीच्या प्रत्येक दगडामध्ये लोकशाही जिवंत आहे। हा मंदिरात झालेली ती अप्रिय घटना ही कशी घडली, काय घडली, हे माननीय मुख्यमंत्र्यांनाही आम्ही सांगितलं, टीव्हीच्या सगळ्या चॅनल्सवरतीही आहे आणि त्याच्या जवळपास मीही आपल्याला कुठे दिसत नाही आहे। त्यामुळे झालेली घटना कोणामुळे घडली, का घडली याच्याबद्दल मला बोलायचं नाही। पण अध्यक्ष महोदय, मी आपल्याकडे काल निवेदन केलं होतं की माझ्या व्हॉट्सअपवरती, माझ्या ह्याच्यावरती मला अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ करण्यात आली, मला मारण्याची धमकी देण्यात आली। मला बोलू द्या अध्यक्ष महोदय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।